आपण पाहत आहात नाशिक खबर न्यूज, जनतेचे हक्काचे व्यासपीठ। येवला तालुक्यातील अत्यंत जुने आणि महत्त्वाचे 3 तलाव सध्या दुरवस्थेत असून त्यांची तातडीने स्वच्छता व पुनर्बांधणी करावी अशी मागणी आमदार किशोर दराडे यांनी केली आहे। या तलावांमधील पाणी मोठ्या प्रमाणावर शेतीसाठी तसेच पाणी पिण्यासाठी वापरले जाते, त्यामुळे या जलस्रोतांचे जतन आणि संवर्धन करणे अत्यंत आवश्यक आहे। मात्र सध्या तलावांमध्ये गाळ साचणे, पाण्याची गुणवत्ता खालावणे यांसारख्या समस्या निर्माण झाल्यात। तलावांची योग्य वेळी स्वच्छता आणि पुनर्बांधणी केल्यास परिसरातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळेल, तसेच पाणी टंचाईच्या समस्येवरही काही प्रमाणात तोडगा निघू शकतो। त्यामुळे संबंधित प्रशासनाने तातडीने लक्ष घालून कामे हाती घ्यावीत अशी मागणीही आमदार दराडे यांनी केली आहे। लासलगाव मतदारसंघातले हे तिन्ही तलाव आहे। हे तलाव साधारणतः खेर्डी साठाचा तलाव जर बघितलं तर 1904 साली झाला आहे, म्हणजे आता 122 वर्ष झाले त्याला। दुसरा तलाव डोंगरगावचा 1971 साली झाले, त्याला 55 वर्ष झालेले। आणि खडक ओझरचा आता तलाव आहे त्याला 1963 मध्ये झाले, त्याला 63 वर्ष झाले, म्हणजे अतिशय जुने झालेले आहे। वस्तुतः तिथं ते तलावामधलं पाणी पिण्यासाठी वापरलं जातं, शेतीसाठी वापरलं जाते आणि साधारण 50% पेक्षा तिथं गळती जास्त होती। तर त्यामुळे माझी मंत्री महोदयांना विनंती आहे, हे तिन्ही तलाव दुरुस्त करण्यासाठी भरघोस निधी देऊन येवला तालुक्याच्या शेतकऱ्यांना आणि पिण्याच्या पाण्याच्या प्रश्नाला हातभार लावाल का?